सकाळपासून रडून सगळं डोकं तिने खराब केलंय माझं की कसं होईल काय होईल आणि फायनली तिचा रिझल्ट लागला. काय कर ना हाय गाईज, वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व एकदम मजेत असणार आहात. डोळा उडतोय माझा डावा. उडतोय डोळा बाई डावा. का माहिती सकाळपासून डोळा उडतोय गाईज. आज आमचा दिवस एकदम धुकधुकवाला आहे. का माहीत आहे? कारण आज आहे श्रावचा रिझल्ट आणि श्राव सकाळपासून अशी रडते ना. तर तुम्हाला अजून एक सरप्राईज मी सांगणार आहे, खूप चांगली न्यूज. पण आधीचा रिझल्ट आपण बघू, त्याच्यानंतर मी तुम्हाला ते न्यूज सांगेल. एवढं तिने टेन्शन घेतलं. मी तिला सकाळपासून सांगते की अगं बाई टेन्शन घेऊ नको, जो येईल तो येईल रिझल्ट. आपल्याला काही त्याच्याशी हे नाही आहे, जसा आला तसा चालेल, काय हरकत नाही. कारण तुम्हाला पण माहिती आहे तिची 2 महिन्यापासून तब्येत बरीच नाही. तिची एक्झाम चालू झाली तेव्हापासून तिची तब्येत खराब आहे. एक्झामला पण तिची तब्येत खराब होती आणि अजून पण तिची तब्येत खराबच आहे. त्यामुळं मी तिला बोलली आहे की अगं चालेल, आपल्याला असं काही नाही आहे की एवढे झाले पाहिजे तेवढे झाले पाहिजे. 5 झाली तरी ठीक, नाही झाली तरी पण ठीक, असं मी तिला बोलते. पण बाई काय आमची ऐकत नाही आहे. चला आता मी जरा कामं थोडेसे आवरते आणि मग तुम्हाला भेटते, तिचा रिझल्ट दाखवूया. कारण आज एकदम धुकधुक होत आहे. रिझल्ट आहे माझ्या लेकीचा आज 12वीचा रिझल्ट. 12वीचा मी तिला दाखवू नाही शकत कारण ती खूप रडते, त्यामुळे. चालेल, चला थोड्या वेळाने भेटते. सो गाईज, फायनली वेळ आलेली आहे रिझल्टची आणि रिझल्ट लागलेला आहे. एकदम भारी रिझल्ट लागला आहे. मला तर विश्वासच नाही बसत की श्राव पास झाली आहे. श्रावला खूप छान पर्सेंटेज मिळाले. तुम्हाला दाखवतो का श्रावचे पर्सेंटेज? श्राव सकाळपासून रडून सगळं डोकं तिने खराब केलंय माझं की कसं होईल काय होईल आणि फायनली तिचा रिझल्ट लागला आहे. कॉंग्रॅच्युलेशन, पास हो गया रे, पास हो गया. डॅडू अजून घरी नाही आहेत, डॅडू घरी ऑफिसला गेलेत. आता रडणं बंद झालं. ॲक्च्युली मी अगोदरचा मोमेंट शूट नाही केला कारण ती खूप रडत होती. ते रडणं सगळं बंद झालं, त्याच्यानंतर मग मी शूट घेतला आहे. ढंक पास हो गया. चला आणि तुम्हाला अजून एक गोष्ट तुम्हाला मी सांगणार होती. ती गोष्ट म्हणजे श्रावने JEE सुद्धा क्रॅक केलेली आहे. ते पण खूप छान पर्सेंटेजनी. ज्या दिवशी ती एक्झामला गेलेली ना गाईज, त्या दिवशी, एक मिनटं थांबा मी फ्रंट कॅमेरा. त्या दिवशी तिची JEEची एक्झाम होती ना, त्या दिवशी ती इतकी आजारी होती की ती लिटरली एक्झाम सेंटरवर ती चक्कर येऊन पडली होती. एवढी ती आजारी होती. आणि तेवढ्या आजारपणात सुद्धा तिने खूप छान पर्सेंटाईल काढलेले आहेत. त्याचा रिझल्ट खूप अगोदर लागला होता, पण म्हटलं अगोदर हा 12वीचा रिझल्ट लागू दे, त्याच्यानंतर मग मी तुम्हाला सांगेल की श्रावणी JEE सुद्धा क्रॅक केली आहे. आता काय बाकी आहे? CET है ना श्राव? आता CETला किती पर्सेंटाईल येईल काय माहिती नाही, पण तिचं JEEमध्ये तिला जेवढे पर्सेंटेज मिळालेत ना, त्या पर्सेंटाईलवर तिला कुठल्याही चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार. तर हीच मला तुम्हाला न्यूज सांगायची होती. आणि 12वीचा रिझल्ट तर बापरे बाप, आम्हाला कुणालाच एवढे पर्सेंटेज पडलेले नाही आहेत. तिला खूप छान पर्सेंटेज पडले. बघितलं, अजून पण ती ठकच करते. तिची अजून पण तब्येत बरी नाही आहे. आणि एक तर सकाळपासून ती रडत होती, त्यात तिने सगळा माझा पूर्ण दिवस त्या रडारडीमध्ये घालवलं. तिला आता मी जरा शांत केलं, त्याच्यानंतर व्हिडिओ घेतला. ॲक्च्युली मी चुकी केली, तो मोमेंट मी घ्यायला हवा होता, है ना श्राव? रडारडीचा.
चला. आणि बालीनी सुद्धा मिठाई पाठवली. श्रावते घे. बाली मम्मानी लगेच तिला मिठाई पाठवली आहे. हे बघा, हे बघा, हे बघा काजू कतरी. आणि आम्ही खाल्ली पण काजू कतरी. थँक्यू बाली मम्मा. चला आता श्रावला बाहेर कुठेतरी घेऊन जायचं आहे संध्याकाळी. नको व्हिडिओ लावू, कॉपीराईट लागतो. बिचारी परेशान आहे. तिच्या मेडिसिन चालू आहेत. आत्ताशी चालू केल्यात मेडिसिन, त्यामुळे आता तिला थोडंसं बरं वाटेल. मेन प्रॉब्लेम काय ना, ही जेवत नाही आहे. त्यामुळे सगळा लफडा तिथेच आहे. ही जेवतच नाही, त्यामुळे ते विकनेसमुळे तिला अजून तो खोकला येत राहतो. सो गाईज चला आता आम्ही थोडंसं सेलिब्रेशन करू. सेलिब्रेशन म्हणजे जरा हे करतो, हकपीक करतो. हक अगं म्हणजे तेच. आणि मग आम्ही तुम्हाला भेटतो. बाय बाय. सो झाली आहे मी रेडी. आम्ही दोघी पुढे जाणार. नितीन पाठवून येणार आहेत कारण ते ऑफिसमध्ये आत्ताशे 8:30 वाजलेत. तर त्यांचं ऑफिसमधून निघायला कमीत कमी त्यांना अजून अर्धा पाऊण तास आहे. तोपर्यंत आम्ही तिकडे पोहोचू. सो चलो चलते फिर. आता भेटूया हरेशकडे गेल्यावर. गाईज हाय, गाईज कर हाय, कर हाय, हाय हाय कर. हाय गाय. ईश्वरी कधी आलीस तू? बाबू हाय कर. हाय का? इकडे हाय कर. हाय. कधी काल आलीस? तिला कधी हो. बाबू ये इकडे. अचानक हाय तो हाय कर. हाय कर बाबू. बाबू हाय कर. हाय हाय कर ना. तांबे आलेले सक्षरचे गाईज आम्ही हरेशकडे आलोय आणि हे आहेत हरेशचे भाचा भाची. ह्या भाचा आम्हाला बोलवलंय आणि हाच अजून आला नाही. आणि ही बघा समोर त्याची बहीण हाय करते बघा. कुठे गेलो हा काय झालं? हरेश? ती बोलते ना? कसे बाबू? ते भाऊ ये बाबू माझ्या रे. टेकला हाय कर. हाय तो मस्त करतो. हाय हाय. टिव 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 टिव. तू कर. कुणाला देऊ? काय? अरे तुम्ही नव्हते, आपलं ताज जायचं होतं जेवायला. कधी? जाऊया ना आता. काय आता काय म्हणजे नाही तसं नसतं. आमचं आहे ना आता. आता आमचं आहे ना 15 मेला. जास्त पाहिजे मी. मग हेच तर लफडा. मी फोन का नाही केला माहिती आहे? याच कारणासाठी नाही केला. म्हटलं एक तर हा त्या काश्मीरला तरी असेल किंवा कलकत्त्याला तरी असेल. हां म्हणून मी फोन नाही केला. आणि मम्मीला बोलली पण म्हटलं तो सध्या ना कॅन्सल केलं. सध्या खूप म्हटलं कामामध्ये आहे, तर मी घरी जाईल तेव्हा सांगेन. पाय टाकला त्याच्यात. टाको. तुला माहिती आहे काय झालं माझ्यासोबत? काय झालं? एक मिनटं असं गाई श्राव. Thank you for traveling with Mumbai Metro. Please remember to take all your belongings with you. चलो चलो चलो. Right.